पुण्यात पाऊस एका बधीर करणाऱ्या लयीत कोसलत होता, जो अनिलने दशके पूर्ण शांततेत दाबण्याचा प्रयत्न करत असलेल्या अंतर्गत गोंधळाचा प्रतिध्वनी होता. कोथरूडमधील अरुंद अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्यांवर अविरत पावसाल्याचे अवशेष होते, जे गुदमरणाऱ्या शहराला कोणतीही दया दाखवण्यास नकार देत होते. आत वातावरण हिंगाच्या तिखट सुगंधाने आणि चंदनाच्या उदबत्तीच्या घोड ट्रेसने भारी होते, ज्यामुळे त्याच्या अस्वस्थ आत्म्यासाठी एक प्रकारचा संवेदी तुरुंग तयार झाला होता. अनिलने त्याचे चष्मे समायोजित केले, जे कठोर नियम आणि शिष्टाचारांचे पालन करणाऱ्या माणसाची यांत्रिक सवय होती. तर जुना छताचा पंखा कुटुंबाच्या उत्सवात एक नीरस संगीत वाजवत होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वात घुसखोर असल्यासारखे वाटत होते. तो वाढदिवसाच्या जेवणाचे निरीक्षण करत होता, जो ओलावा त्याच्या त्वचेला घट्ट चिकटून राहिल्याने अधिकाधिक पोकळ वाटत होता. रात्रीच्या जेवणात त्याच्या धाकट्या भावाचे परिपूर्ण मिलन साजरे झाले, अशा देखाव्याचा एक देखावा जिथे प्रत्येक हास्य खोलीच्या फ्लोरोसेंट दिव्याखाली रिहर्सल होत होते. कुटुंबाचा एक पद्धतशीर संग्रहवादी आणि अविचल आधारस्तंभ असलेल्या अनिलने अदृश्यतेच्या सीमेवर चहाची सेवा करत आणि क्षुल्लक गोष्टींना सहमती देत आपली भूमिका अचूकपणे पार पाडली. तथापि त्याची नजर सतत मीरा बसलेल्या खोलीच्या कोपऱ्याकडे शोधत होती. तिच्या भोवती नातेवाईक होते, जे तिला भूतकाळातील अवशेषासारखे वागवत होते. ती, त्याच्या भावाची सासू आणि विधवा. तिच्या भोवती एक प्रतिष्ठा होती जी तिच्या सभोवतालच्या संभाषणांच्या निरर्थकतेशी हिंसकपणे भिन्न होती. तिच्या पारंपरिक नथची गुप्त चमक खोलीच्या मंद प्रकाशाला पकडत होती. ती एक खोल उदासीनता होती जी अनिलने स्वतःचे प्रतिबिंब म्हणून ओळखली होती. त्यांच्यातील परस्पर एकटेपणा हे खोट्याने भरलेल्या खोलीतील एकमेव खरे रहस्य होते. अचानक एका जोरदार गडगडाटाने धातूच्या खिडक्या हादरल्या आणि कोथरूड परिसरातील वीज अखेर थांबली, ज्यामुळे अपार्टमेंट अचानक आणि पूर्ण अंधारात बुडाले. त्यानंतरची शांतता फक्त मुसळधार पावसाच्या आवाजाने आणि मेणबत्त्या चाच पडणाऱ्या नातेवाईकांच्या गोंधळलेल्या उद्गारांनी भंगली. अनिलला आवाजापासून दूर जाण्याची एक अविचारी इच्छा वाटली. त्या अरुंद क्लॉस्ट्रोफोबिक जागेच्या प्रत्येक इंचाला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीसह हालचाल करण्याची. मंद प्रकाशामुळे मिळणाऱ्या थर्मल आणि इंद्रियांच्या एकाकीपणात शांततेचा क्षण मिळेल या आशेने तो स्वयंपाकघराकडे चालत गेला. तिथली हवा थंड होती, भेगांमधून ओल्या मातीचा वास येत होता, पण तो कल्पना केल्याप्रमाणे एकटा नव्हता. एक मऊ आकृती आणि घाईघाईने श्वास घेण्याचा आवाज तिथे उपस्थिती दर्शवत होता. मीरा स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ उभी होती, अडकलेल्या कुंडीशी व्यर्थ झुंजत होती, ज्यामुळे पावसाल्याचा पाऊस जीर्ण टाईल केलेल्या फरशीला पाणी देत होता. बाहेरील विजेचा प्रकाश अधूनमधून तिच्या छायाचित्राला प्रकाशित करत होता, ज्यामुळे तिची साधीसुती साडी थोडी ओलीकशी होती. तिच्या पाठीला एक त्रासदायक नाजूकपणा कसा चिकटला होता हे दिसून येत होते. अनिल हळूहळू जवळ आला. वादळाच्या गर्जनेने त्याची पावले दबली. तिच्या शरीराची उष्णता पेंट्रिके नबिनेटम धील मर्यादित जागेत पसरत असल्याचे जाणवले. तो एक शब्दही बोलला नाही, पण हवेतील ताण जवळजवळ घन झाला. एक वीज जी शहराच्या विद्युत वायरिंगवर अवलंबून नव्हती. तिच्या केसांमध्ये असलेल्या ताज्या चमेलीचा सुगंध पावसाच्या धातूच्या सुगंधात मिसळला होता, ज्यामुळे अनिलचा तार्किक निर्णय लगेचच ढगाळ झाला. खिडकीतून बाहेर पडण्यासाठी तो तिला मदत करण्यासाठी पुढे आला तेव्हा अनिलच्या बोटांनी मीराच्या उबदार ओल्या त्वचेला कुंडीच्या थंड धातूवर स्पर्श केला. थर्मल कॉन्ट्रास्ट त्याच्या मणक्यातून विजेच्या धक्क्यासारखा होता, ज्यामुळे त्याच्या मणक्यातून वर्षानुवर्षे आत्मसंयम आणि भावनिक दडपशाही एका सेकंदातच निशस्त्र झाली. मीरा डगमगली नाही. त्याऐवजी तिने एक थरथरणारा उसासा सोडला, जो तिच्या दीर्घ एकाकी विधवात्वादरम्यान तिने आतमध्ये साठवलेल्या सर्व गोष्टींची कबुली देत होता. अनिलला त्याच्या बोटांखाली तिच्या त्वचेचा पोत जाणवला, एक मऊपणा जो त्याने कधीही स्वतःला नकोसा होऊ दिला होता, आणि शारीरिक जवळीक असह्य झाली. त्यांचे शरीर मिलिमीटर अंतरावर होते, आणि तो कापडाच्या थरांमधून स्वतःच्या छातीवर तिच्या हृदयाचे जलद ठोके जाणवू शकत होता. अंधाराने एक संरक्षक पडदा म्हणून काम केले, ज्यामुळे त्यांनी दोघांनी लपवलेली निषिद्ध इच्छा पुढच्या खोलीतील त्यांच्या कुटुंबियांकडून लगेचच न्यायदंडाची भीती न बाळगता फुलू लागली.
मीराने त्याच्याकडे पाहण्यासाठी तिचा चेहरा किंचित वलवला, आणि जरी तो तिच्या डोळ्यांना स्पष्टपणे पाहू शकत नव्हता, तरी त्याला तिच्या नजरेचा भार त्याच्या आत्म्यावर जाणवला. ती एक शारीरिक असुरक्षितता इतकी उघड होती की अनिलला त्याच्या आत संरक्षणाची आणि इच्छेची लाट प्रचंड प्रमाणात मिसळत असल्याचे जाणवले. तो स्थिरतेचा आधारस्तंभ होता, तो माणूस जो कधीही चूक करत नव्हता, परंतु त्या क्षणी तो पूर्णपणे कोसळण्यास तयार होता. टाईल्सवर पडणाऱ्या पावसाचा आवाज त्या दोघांनाही एका समांतर विश्वात वेगळे करत होता, जिथे भारतीय सामाजिक नियमांना पोहोचण्याची किंवा शिक्षा करण्याची शक्ती नव्हती. अनिलने शेवटी खिडकी बंद केली तेव्हा तिला संतुलित करण्यासाठी तिची कंबर घट्ट धरली. तिच्या ओल्या साडीच्या पातळ कापसाखाली तिच्या शरीराची वक्रता जाणवली. स्पर्श जाणून बुजून केला होता, एक मूक आमंत्रण जे कौटुंबिक शिष्टाचाराच्या किंवा परंपरेने स्थापित केलेल्या पिढ्यानपिढ्या आदराच्या कोणत्याही मर्यादा ओलांडते. त्याला वाटले की मीरा त्याच्या शरीराचा आधार शोधत थोडी मागे झुकली आहे, एक शरणागती जी अलीकडच्या महिन्यांत झालेल्या कोणत्याही संभाषणापेक्षा जास्त बोलते. तिचे श्वास झाले होते आणि त्याच्या श्वासांसोबतच त्यांच्या शरीराची उष्णता बाहेरच्या वादळाच्या ओल्या थंडीशी झुंजत होती. त्या क्षणी अनिलला जाणवले की त्याच्या स्थिर जीवनाची सुरक्षितता पापाच्या त्या क्षणाच्या तीव्रतेच्या तुलनेत फक्त एक भ्रम आहे. चॅनेल सबस्क्राईब करा आणि विष्णू तुमच्या आयुष्याला आशीर्वाद देईल आणि तुमचे वर्ष खूप समृद्ध होईल. तिचा चेहरा इतका जवळ होता की त्याला तिच्या श्वासाची वाफ त्याच्या ओठांवर जाणवू लागली, एक निषिद्ध उष्णता जी त्याने बांधलेल्या सर्व गोष्टींचा नाश करण्याचे आश्वासन देत होती. त्याला माहीत होते की त्याने तिथे घालवलेला प्रत्येक सेकंद एकमेकांमध्ये हरवून जाणे कुटुंबाची प्रतिष्ठा नष्ट करणाऱ्या घोटाळ्याकडे एक पाऊल आहे, परंतु त्याने वाहून घेतलेला लैंगिक आणि भावनिक एकटेपणा भविष्यात त्याला येणारी कोणतीही सामाजिक लाज वाटण्यापेक्षा जास्त ओझे होता. मीरा ही त्याच्या मनात असलेल्या एका सुप्त इच्छेचे रूप होती जी तो विसरला होता, एक ज्वाला जी पावसाळ्याचा पाऊस विझवू शकत नव्हता, उलट धोकादायकपणे तीव्र झाली होती. ते दोघे दूरवरचे होते जे त्यांच्या ओळखी आणि कर्तव्ये गिलंकृत करण्याच्या धोक्यात असलेल्या वादळात एकमेकांमध्ये आश्रय घेत होते. स्वयंपाकघरातील शांतता फक्त त्याच्या कानशिलात रक्ताच्या थेंबांचा आवाज आणि कमकुवत सीलबंद खिडकीच्या भेगांमधून वाहणाऱ्या वाऱ्याने भरलेली होती. अनिलला हे माहीत होते की प्रकाश कोणत्याही क्षणी परत येऊ शकतो आणि आत येणाऱ्या कोणालाही तडजोड करणारे दृश्य उघड करू शकतो. धोका हा एड्रेनालाईनचा सार होता ज्यामुळे त्याला दशकांच्या नोकरशाहीच्या एकाकीपणा आणि रिकाम्या जबाबदाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच जिवंत वाटले. मीराने अनिलच्या हाताला हलकेच स्पर्श केला, विनवणी किंवा ओळखीचा हावभाव, आणि त्याला वाटले की त्याच्या नैतिकतेच्या साखळ्या अखेर इच्छेच्या दबावाखाली तुटू लागल्या आहेत. मदतीच्या एका सामान्य कृती म्हणून सुरू झालेली गोष्ट एका कामुक शोधात रूपांतरित झाली जी त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. त्यानंतर होणाऱ्या प्रलोभनाच्या खेळाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला चॅनेलची सदस्यता घेण्याची विनंती करतो, जेणेकरून विष्णू तुमच्या सर्वांच्या जीवनावर आशीर्वाद देतील. हे वर्ष तुमच्या मार्गावर समृद्धी, प्रकाश आणि परिवर्तनकारी शोधांनी भरलेले जावो. आता आमच्यात सामील होणाऱ्या प्रत्येक घरात विपुलता आणेल. खोल अंधारात खोटे बोलणे सुरू झाल्यामुळे या दोन पात्रांचे नशीब आणखी धोकादायक आणि अप्रतिरोधक बनणार आहे. पारंपरिक भारतीय समाजाच्या दबावाखाली मानवी हृदयाच्या मर्यादा शोधणाऱ्या आणि परंपरांना आव्हान देणाऱ्या या कथेतील कोणताही तपशील चुकवू नका. जेव्हा आत्मा इतक्या कालापासून नाकारलेल्या गोष्टीचा शोध घेतो तेव्हा इच्छेला सीमा नसते, आणि याची किंमत दोघांसाठीही खूप जास्त असू शकते. हे सर्व काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, कुटुंबाच्या धार्मिक समारंभात आवश्यकतेपेक्षा एकाही कमी वेळ टिकणाऱ्या नजरेने. अनिलला मीराला दुरून पाहताना तिने तिची साडी कशी समायोजित केली किंवा तिच्या बोटांनी अर्पण केलेल्या फुलांना कसे स्पर्श केला हे स्पष्टपणे आठवले. तिच्यात एक शांत कृपा होती जी त्याला मोहित करत होती, एक चुंबकत्व जे वयाच्या फरकाकडे आणि त्यांना बांधणाऱ्या गुंतागुंतीच्या कौटुंबिक बंधनांकडे दुर्लक्ष करत होते. मृत कागदपत्रांचा व्यवहार करणारा तो त्या महिलेच्या प्रत्येक हावभावातून निर्माण
होणाऱ्या दडपलेल्या उत्साहाने स्वतःला पुन्हा जिवंत करत होता, जो वाटतो. सर्वांना अदृश्य निषिद्ध इच्छा अचानक आलेल्या आवेगातून जन्माला आली नव्हती, तर एका मंद आणि वेदनादायक प्रतिकारातून निर्माण झाली होती, जी अखेर ओळखीच्या परस्पर गरजेसमोर कोसळली. त्यांचे संभाषण नेहमीच लहान असायचे, अशा उपमजकांनी भरलेले, जे फक्त दोन एकाकी हृदयेच भांड्यांच्या आवाजात आणि इतरांच्या हास्यातून उलगडू शकत होती. आज चहा मजबूत आहे, अनिल, ती म्हणायची. तिच्या डोळ्यांतून एक तीव्रता व्यक्त होत होती, जी निद्रानाशाच्या रात्री आणि एकांतात अपूर्ण स्वप्नांबद्दल बोलत होती. अनिल त्याच्या सरकारी नोकरीबद्दल क्षुल्लक वाक्यांनी उत्तर देत असे, पण त्याच्या आवाजात एक खोल लय होती. एक कंप मीराने एका हलक्या, गूढ हास्याने उचलला. त्यांनी दयालूपणाच्या छोट्या कृतींनी बनलेला एक गुप्त कोड तयार केला आणि सार्वजनिक ठिकाणी क्षणसामायिक केले, जिथे कोणालाही जबाबदार भाऊ आणि विधवा सासू यांच्यात कामुक संबंध असल्याचा संशय येणार नाही. उघडकीस येण्याचा धोका म्हणजे प्रत्येक संवाद अधिक व्यसनाधीन आणि त्यांच्या उजाड अस्तित्वासाठी आवश्यक बनवणारा मसाला. दिव्यांच्या उत्सवादरम्यान अनिलने मीराला दिव्यांची रांग पेटवताना पाहिले. ज्वालांची चमक तिच्या चेहऱ्याच्या सोनेरी त्वचेवर जबरदस्त सौंदर्याने प्रतिबिंबित होत होती. तो तिला मदत करण्यासाठी जवळ आला आणि एरंडेल तेलाचा सुगंध तिच्या चंदनाच्या सुगंधात मिसळला, ज्यामुळे असे वातावरण निर्माण झाले की ते इतर गर्दीपासून वेगळे झाले. तू या दिव्यांपेक्षा जास्त चमकतोस, तो कुजबुजला. एक धाडस ज्यामुळे तो आतून थरथर कापत होता. भीती होती की तो त्या धोकादायक नृत्यात खूप पुढे गेला आहे. मीराने त्याच्याकडे आश्चर्याने नाही तर एका स्वीकृतीसह पाहिले, ज्याने सार्वजनिक उत्सव आणि खाजगी इच्छेच्या त्याच क्षणी त्यांचे भाग्य सील केले. ती अशी प्रकाश होती जी तो शोधत होता हे त्याला माहीत नव्हते. त्याच्या रंगहीन आणि निरर्थक दिनचर्येच्या धुळीच्या संग्रहात ती शोधत होती. कोथरूडमधील घोटाळ्याचा धोका हा एक सततचा सावली होता. पारंपरिक भूमिकांना आव्हान देणाऱ्यांना भारतीय समाज माफ करत नाही याची क्रूर आठवण करून देत होता. अनिलला माहीत होते की जर मीराच्या खोलीत केवळ उपस्थितीवर त्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देते हे कोणी पाहिले, तर कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून त्याची प्रतिष्ठा नष्ट होईल. शेजाऱ्यांचा निर्णय, बाजारातील गप्पा आणि त्याच्या भावावर पडणारी लाज हे तो त्याच्या वाढत्या उत्कटतेशी समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता. विधवा म्हणून मीराला आणखी बरेच काही गमावायचे होते, कारण वर्षानुवर्षे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिची प्रतिष्ठा ही एकमेव संपत्ती होती जी तिने सोडली होती. तथापि खोट्याच्या एड्रेनालाईन आणि निषिद्ध स्पर्शाची उष्णता जवळच्या सामाजिक विनाशाच्या भीतीपेक्षा अधिक मजबूत होती. अनिलचे सार्वजनिक जीवन नैतिक परिपूर्णतेचे एक मॉडेल होते, तर त्याचे खाजगी जीवन त्याच्या मनाच्या कॉरिडॉरमध्ये कल्पनारम्य आणि गुप्त भेटींचे गोंध बनले. तो दिवसभर ऐतिहासिक कागदपत्रे तयार करण्यात घालवत असे, मीराच्या त्वचेचा स्पर्श आणि खोलीच्या मंद प्रकाशात तिचे नाव घेत असलेल्या तिच्या आवाजाचा आवाज याची कल्पना करत असे. सर्वांना माहीत असलेला पद्धतशीर माणूस आणि तो बनत असलेला उत्साही प्रियकर यांच्यातील फरकामुळे जवळजवळ असह्य आंतरिक तणाव निर्माण झाला. प्रत्येक कुटुंबातील जेवण हे एक भावनिक रणांगण बनले, जिथे त्याला सभ्य उदासीनता आणि औपचारिक अलिप्ततेच्या मुखवटाखाली आपली इच्छा लपवायची होती. मीरा तोच खेळ खेळत असे, तिचे डोळे त्याला अंतिम मुक्ततेची आस धरत असताना तिच्या गर्विष्ठ पवित्रा कायम ठेवत असे. पावसाळ्यापूर्वीच्या एका गरम दुपारी ते मसाल्याच्या बाजारात योगायोगाने भेटले. हवेत मिरची आणि वेलचीच्या सुगंधाने दाट होते. रंगीबेरंगी स्टॉल्समध्ये अनिलने धान्याची पोती पुढे नेताना चुकून मीराच्या हाताला स्पर्श केला आणि तिच्या उबदार त्वचेची भावना आग लावणारी होती. आपण असे चालू शकत नाही, जग पाहत आहे, ती कुरकुरली. परंतु घाईघाईने येणाऱ्या गर्दीच्या आश्रयाखाली तिच्या बोटांनी निषिद्ध संपर्क तोडला नाही. अनिलला त्याच्या छातीत एक घट्टपणा जाणवत होता, निराशा आणि दृढनिश्चयाचे मिश्रण, ज्यामुळे तो त्या जबरदस्त भावनेच्या नावाखाली सर्व परिणामांकडे दुर्लक्ष करू लागला. ते प्रेमाच्या गुन्ह्यात भागीदार होते. त्यांच्या कुटुंबाची कठोर नैतिकता कधीही समजू शकत नव्हती किंवा स्वीकारू शकत नव्हती, अशा गरजेने ते एकत्र आले होते. मदतीच्या प्रत्येक ऑफरमध्ये, एकमेकांच्या कल्याणाबद्दलच्या प्रत्येक प्रश्नात, दैनंदिन जीवनाला सूक्ष्म मोहाच्या रंगमंचात
रूपांतरित करण्यात गुप्त हेतू होते. जेव्हा अनिल त्याच्या भावाच्या घरी जायचा तेव्हा तो लहान भेटवस्तू घेऊन येत असे ज्या फक्त मीराला आवडतील, जसे की कवितेचे पुस्तक किंवा दूरच्या प्रदेशातून आलेला दुर्मिळ धूप. तिने त्याच्या हेतू प्रकट करणाऱ्या नजरेने भेटवस्तू स्वीकारल्या. पुण्यातील उन्हाळ्याच्या सूर्यापेक्षाही तेजस्वी कृतज्ञतेने. कामुक संबंध जे सांगितले गेले त्यातून वाढला नाही, तर जाणून बुजून न सांगितले गेलेल्या गोष्टींमधून वाढला, ज्यामुळे कृतींनी भरून काढण्याची इच्छा निर्माण झाली. घरगुती वातावरण त्याच्या अंदाजे दिनचर्यांसह भावनिक विश्वासघातासाठी परिपूर्ण सेटिंग बनले, जे लवकरच शारीरिक बनणार होते. अनिलला त्याच्या स्वतःच्या वंशाचा विश्वासघातकी वाटला, परंतु त्याच वेळी त्याला वाटले की तो त्याच्या प्रौढ आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःशी प्रामाणिक आहे. मोठ्या भावाची प्रतिमा ही एक जड गणवेश होती जी तो टाकण्यास उत्सुक होता, जो स्टार्च केलेल्या कापडाखाली असुरक्षित आणि तलमलणारा माणूस प्रकट करत होता. मीराला त्याच्यामध्ये आर्किव्हिस्ट दिसला नाही, तर तो नायक दिसला, जो तिला पारंपरिक संस्कृतीत विधवा म्हणून तिच्या स्थितीमुळे लादलेल्या सामाजिक अदृश्यतेपासून वाचवेल. त्यांच्यातील चुंबकत्व हे निसर्गाचे एक बल होते, जसे की अंधाऱ्या स्वयंपाकघरातील खिडक्यांवर आता कोसळणाऱ्या पावसाच्या आगमनाइतकेच अपरिहार्य होते. प्रतिकार व्यर्थ होता आणि दोघांनाही माहीत होते की समाजाने कितीही किंमत मागितली तरी रेषा ओलांडली जाईल. पकडले जाण्याची भीती हा त्यांचा सततचा साथीदार होता. अतिजवलीक किंवा चार्ज केलेल्या नजरेच्या देवाणघेवाणीच्या प्रत्येक क्षणी त्यांच्या कानात इशारे कुजबुजत होता. अनिल दरवाजे आणि खिडक्यांकडे एका विचित्रतेने पाहत होता, ज्यामध्ये भीती आणि उत्साह मिसळला होता. हॉलवेमध्ये पावलांचा प्रत्येक आवाज त्याचे हृदय अनियंत्रितपणे धडधडत होता. मीराने तिचे मन शांत ठेवले, परंतु तिच्या हातातील थरथरत्या आवाजाने तिला एका आदरणीय पाहुण्या म्हणून भूमिका बजावताना आतील वादळाने ग्रासले होते. त्यांचे निंदनीय खाजगी जीवन हे त्यांनी काळजीपूर्वक विणलेल्या खोट्या गोष्टींनी झोपासलेले एक गुप्त बाग होते, बाह्य जगापासून त्यांच्या संबंधाचे निषिद्ध सौंदर्य संरक्षित करते. उत्सवातील भौतिक विलासिता आणि त्यांना स्वीकारलेले नैतिक क्षय यांच्यातील फरक हा एक कटू विडंबन होता. अनिल अनेकदा रात्री झोपेशिवाय त्याच्या कृतींच्या नैतिकतेचा विचार करत असे. पंखा त्याच्या एकाकी डोक्यावरून सतत फिरत असे. त्याला वाटायचे की इच्छा त्याच्या कुटुंबाला होणाऱ्या वेदनांना योग्य ठरवते का, पण उत्तर नेहमीच मीराच्या प्रतिमेच्या रूपात येत असे. ती फक्त एक स्त्री नव्हती, ती केवळ कर्तव्ये आणि अधिकृत कागदपत्रांवर शिक्केनं भरलेल्या जीवनाचे वचन होती. ज्ञाने त्याला खरोखर पाहिले त्याच्या हातात पूर्ण सत्याचा क्षण देण्यासाठी पाप ही एक छोटीशी किंमत होती. पद्धतशीर अभिलेखागार क्षीण होत चालला होता. त्या उत्कटतेच्या आगीत स्वतःला गरम करण्यासाठी संपूर्ण जग जाळण्यास तयार असलेल्या पुरुषाला जागा देत होता. मीरा तिच्या स्वतःच्या राक्षसांशी देखील झुंजत होती. तिच्या मृत पतीला तिने दिलेल्या वचनांची आणि तिच्या प्रौढ मुलांच्या अपेक्षांची आठवण करत होती, ज्या तिला फक्त आई म्हणून पाहत होत्या. ती अजूनही एक उत्साही स्त्री आहे. अनिलमध्ये इतकी तीव्र इच्छा जागृत करण्यास सक्षम आहे ही कल्पना भयानक आणि मुक्त करणारी होती. तिला अशा प्रकारे जिवंत वाटले की भारतीय समाज तिच्या पदावरील व्यक्तीसाठी अयोग्य मानत होता. तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने हजारो वर्षांच्या परंपरेला आव्हान देत होता. मोहाचा खेळ म्हणजे सावल्या आणि विस्मृतीच्या नशिबाविरुद्ध तिचा मूक बंड होता. तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि लैंगिकतेची पुष्टी होती. ते गरजेच्या एका अदृश्य धाग्याने बांधले गेले होते, जे प्रत्येक खोटे बोलण्याने अधिक मजबूत होत गेले. अनिल तिच्यासोबत एकटे राहण्यासाठी विचित्र कारणे शोधत होता, अगदी रिकाम्या खोलीत काही मौल्यवान सेकंदांसाठीही. तिच्या त्वचेचा सुगंध त्याला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेली हवा बनला होता, एक संवेदी औषध ज्यामुळे तो ऑफिसमध्ये असताना चिंताग्रस्त आणि अधीर झाला होता. तो त्याच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू लागला होता. त्याचे मन नेहमीच पुढच्या वेळी मीराची उबदारता त्याच्या जवळ अनुभवू शकेल यावर केंद्रित असायचे, जे बरोबर आहे आणि जे त्याला हवे आहे यामधील ताण त्याच्या मर्यादेपर्यंत पसरलेल्या दोरीसारखा होता, जो त्याच्या अधीरतेच्या ओंज्याखाली तुटण्यासाठी तयार होता. ते एका तीक्ष्ण धारेने चालत होते आणि पडणे केवळ अपरिहार्यच नव्हते, तर दोघांनाही हवे होते असे वाटत होते.
त्या पावसाल्याच्या रात्री महिन्यांच्या खेलंधार्या स्वयंपाकघरात त्याच्या उत्कलन बिंदूवर पोहोचला होता, जिथे भूतकाल आणि वर्तमान जबरदस्त शक्तीने टक्कर देत होते. अनिलने मीराकडे पाहिले आणि तिच्या थकलेल्या डोल्यांत दडपलेल्या इच्छेचे सर्व क्षण, सर्व खोटे बोललेले आणि घेतलेले सर्व धोके प्रतिबिंबित झाले. चमेलीचा सुगंध आता त्यांना इतक्या कालापासून परिभाषित केलेल्या एकाकीपणाविरुद्ध लढाईचा नारा होता. संपूर्ण शरणागतीची हाक होती. लहान संवाद किंवा गुप्त हेतूंसाठी आता जागा नव्हती. सत्य त्यांच्यामध्ये उघडे पडले होते, बाहेर पडणाऱ्या पावसाइतकेच खरे. संग्रहकर्ता आणि विधवा आता अस्तित्वात नव्हते. त्यांच्या स्पर्शासाठी फक्त दोनच मानव भुकेले होते. त्यांच्या परिपूर्ण सार्वजनिक जीवन आणि त्यांच्या निंदनीय खाजगी जीवनातील फरक कोसळण्याच्या बेतात होता, ज्यामुळे रहस्य एका वास्तविकतेत रूपांतरित झाले होते जे आता दुर्लक्षित केले जाऊ शकत नव्हते. स्वयंपाकघराच्या अंधुक प्रकाशात अनिलला त्याच्या खांद्यावरून कौटुंबिक जबाबदारीचे वजन कमी झाल्याचे जाणवले. त्याऐवजी मीराच्या शरीराचे खरे वजन त्याच्या विरुद्ध आले. तोपर्यंत सांगितलेले प्रत्येक खोटे फक्त त्या पायरीवर उभे राहिले होते ज्यावर आता शरणागतीचा तो क्षण उभा होता, भव्य आणि भयानक. त्यांना माहीत होते की त्या रात्रीनंतर काहीही पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही आणि त्या भेटीच्या वैभवासाठी दिनचर्येची सुरक्षितता स्वीकार्य बलिदान असेल. खेळ संपला होता. निषिद्ध जोडप्यासाठी कच्चे आणि पापाने भरलेले खरे जीवन आता नुकतेच सुरू झाले होते. खोट्याचा एड्रेनालाईन आता मीराला धरून ठेवताना अनिलच्या छातीत अजूनही उरलेल्या कोणत्याही शंकांना भस्म करत होता. त्याला दूरच्या खोलीत त्याच्या कुटुंबाच्या हास्याचा आवाज ऐकू येत होता, जणू तो आवाज दुसऱ्या ग्रहावरून येत होता, जो आता त्याच्या मालकीचा नव्हता. मीरा आता त्याची वास्तविकता होती, त्याच्या विस्तारणाऱ्या विश्वाचे केंद्र होती. ती स्त्री जिने त्याच्या तर्काला आव्हान दिले होते आणि एका नजरेने त्याच्या आत्म्याला जिंकले होते. त्यांनी इतक्या काळजीपूर्वक बांधलेले कामुक नाते अशा कलसास पोहोचणार होते ज्यावर दोघेही नियंत्रण ठेवू शकत नव्हते किंवा भाकीत करू शकत नव्हते. त्यांच्या हातांच्या स्पर्शाने आणि त्यांच्या सामायिक मूक क्रोधात त्यांना आलिंगन देणाऱ्या वादलाच्या आवाजाने त्यांचे नशीब सीलबंद झाले. पावसाचा आवाज तीव्र झाला. छताला एका उन्मादी ढोलात रूपांतरित केले गेल्याने अपार्टमेंटच्या इतर भागांमधून येणारा कोणताही आवाज दाबला आणि त्यांना पूर्णपणे वेगळे केले. अनिलला मीराचा श्वास त्याच्या मानेवर जाणवला, उबदारपणाचा श्वास ज्याने वर्षानुवर्षे कर्तव्यात जमा झालेल्या त्याच्या नैतिक प्रतिकाराच्या शेवटच्या अवशेषांनाही विस्कलित केले. कागदपत्रे आणि शिक्क्यांच्या थंड स्पर्शाची सवय असलेले त्याचे हात आता तिच्या कमरेच्या दोलायमान वलनाचा शोध घेत होते. साडीखाली जीवनाची नाडी जाणवत होते. त्यांनी महिने जपून ठेवलेले रहस्य परस्पर ओळखीच्या क्षणी स्फोट झाले, जिथे इच्छा शेवटी एका जबरदस्त आणि परिपूर्ण मार्गाने तर्कशक्तीवर मात करू लागली. आता शब्दच उरले नव्हते, फक्त एकटेपणा. त्यांच्या आत्म्यात इतके दिवस कोरलेल्या रिकाम्या जागेत राहण्याची शारीरिक गरज होती. मला अदृश्य वाटते, अनिल, ती कुजबुजली. तिचा आवाज त्या राखाडी जगात इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे समजणाऱ्या वेदनांनी तुटला होता. मला कोणीही खरोखर जशी आहे तशी पाहत नाही, फक्त निघून गेलेल्या व्यक्तीची सावली म्हणून. ती पुढे म्हणाली, तिच्या चेहऱ्यावरील ओलाव्यासह अश्रू मिसळत होते. अनिलने तिला त्याच्यावर दाबले. त्याची छाती धडधडत त्या लयीतवर आणि खाली पडत होती. त्या प्रौढ आणि भव्य स्त्रीची नाजूकता आणि ताकद जाणवत होती. त्याने त्याच क्षणी ठरवले की तिला पुन्हा कधीही दुर्लक्षित केले जाणार नाही. तो तिला अशा तीव्रतेने पाहेल जे त्याला झालेल्या सर्व सामाजिक अवहेलनाची भरपाई करेल. पद्धतशीर आर्किव्हिस्टचा मृत्यू झाला जेणेकरून तो तापट माणूस नोकरशाही आणि निस्तेज अस्तित्वाच्या राखेतून जन्माला येऊ शकेल. जेव्हा त्यांच्या कपालांना मंद प्रकाशाचा स्पर्श झाला, थंड वादलात त्यांच्या शरीरातून उष्णता बाहेर पडत होती, तेव्हा तणाव शिगेला पोहोचला. अनिलला त्याच्या कपालावर घामाचे थेंब जाणवले. एड्रेनालाईनची शारीरिक प्रतिक्रिया आणि तो पूर्णपणे करणार असलेल्या पापाची भीती. शतकानुशतके परंपरा आणि कौटुंबिक बंधनांकडे दुर्लक्ष करून त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण मीरासाठी ओरडत होता, ज्यांनी त्यांना एका अभेद्य अडथळ्याने वेगळे ठेवले पाहिजे होते. इच्छा ही एक मूलभूत शक्ती होती, जगाच्या न्यायापेक्षा, किंवा त्याने नेहमीच
जाहीरपणे बचाव केलेल्या कठोर नैतिकतेपेक्षा अधिक शक्तिशाली. ते स्वतःच्या सामाजिक विनाशाच्या उंबरठ्यावर होते, परंतु अथांग डोह हे एकमेव ठिकाण वाटले जिथे ते शेवटी मुक्त होऊ शकतात. अनिलचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर गेला. त्याच्या बोटांनी तिच्या नथाच्या समोच्चला पवित्र आणि अपवित्र यांच्या सीमेवर असलेल्या आदराने ट्रेस केले. मीराने तिचे डोळे बंद केले. जवळजवळ 2 दशकांच्या शोक आणि शांततेत पहिल्यांदाच तिला मानवी, इच्छित आणि चैतन्यशील वाटणाऱ्या स्पर्शाला शरण गेली. एकेकाली सामान्य आणि कार्यक्षम असलेले स्वयंपाकघर पाप आणि प्रकटीकरणाच्या अभयारण्यात रूपांतरित झाले होते, जिथे सासू आणि भावाचे मुखवटे टाकून दिले गेले होते. कथनाची लय त्याच्या मनात वेगवान झाली. त्याचे हृदय पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या प्राण्यासारखे धडधडत होते, जे त्या जाचक, वास्तवाशी बांधलेल्या बेड्यांपासून सुटण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या स्वतःच्या विवेकाशी शेवटचा सामना करण्याच्या क्षणाला होता आणि त्याने मागे वळून न पाहता हृदयाचा मार्ग निवडला होता. लहान, तातडीच्या वाक्यांनी आता भेटीची व्याख्या केली. लहान श्वास, स्थिर नजरा, त्वचेची उबदारता, संपूर्ण शरणागती. बाहेरचे जग नाहीसे झाले. फक्त आता अस्तित्वात आहे. पाऊस पडदा होता. अंधार हा साथीदार होता. पाप हा ऑक्सिजन होता. अनिलला आता घोटाळ्याची भीती नव्हती. त्याला फक्त प्रकाश परत येण्याची भीती होती, जो त्यांना पुन्हा वेगळे करण्यास भाग पाडेल. त्याने त्याच्या मागील आयुष्यातील खोट्या तेजात परत जाण्यापेक्षा मीरासोबत त्या शाश्वत अंधारात राहणे पसंत केले. रिकाम्या जबाबदाऱ्यांनी भरलेल्या त्यांच्यातील संबंध एक अशी आग होती जी पावसाळ्याचे पाणी विझवू शकत नव्हते, कारण ती आतून बाहेरून जलत होती. मीराने अनिलच्या गल्ल्यात आपले हात गुंडाळले आणि त्याला जवळ ओढले, अशी कृती ज्यामुळे आर्किव्हिस्टच्या मनात अजूनही असलेल्या कोणत्याही शंका दूर झाल्या. त्याच्या त्वचेची कोमलता आणि आयुष्यभर काम करणाऱ्या माणसाच्या हातांच्या खडबडीतपणामधील फरक एक स्पर्शिक सिम्फनी होता. समाजाने त्यांना एकटे मानणाऱ्या कोणत्याही कर्तव्यापेक्षा आनंद मिळवण्याच्या अधिकाराबद्दल त्यांनी एक मूक संवाद सामायिक केला. अनिलने मानसिकरित्या घोषित केले की त्याला त्याच्या मागील अस्तित्वाच्या पूर्ण शून्यतेपेक्षा जगाचा निर्दयी निर्णय पसंत आहे, जिथे तो सरकारी यंत्रातील फक्त एक दांडा होता. त्यांच्या आलिंगनाने कुटुंबाच्या सन्मानाच्या ओझ्याखाली इच्छांना कैद करणाऱ्या पिढ्यांच्या साखल्यांचे निश्चितपणे तोडण्याचे प्रतीक होते. परिवर्तनकारी कलस केवळ शारीरिक नव्हता, तर 2 एकांतांचे मिश्रण होते, ज्यांना एकमेकांमध्ये कोडे पूर्ण करण्यासाठी हरवलेला तुकडा सापडला. अनिलला वाटले की तो मीराच्या आत्म्याला स्पर्श करत आहे, कापड आणि सामाजिक परंपरांच्या थरांमधून छेदत आहे, जेणेकरून तिने लपवून ठेवलेल्या चैतन्यशील स्त्रीपर्यंत पोहोचता येईल. वर्षानुवर्षे शांततेत झोपासलेल्या त्या दोघांनी सामायिक केलेल्या अंतर्गत वेदना, त्या पारंपरिक कुटुंबाच्या संपूर्ण वंशात प्रतिध्वनित होणाऱ्या बंडखोरीच्या कृतीत मात झाली. नैतिकतेच्या दृष्टीने ते दोघे पापी होते, पण त्या क्षणी त्यांनी सामायिक केलेल्या भावनिक सत्याच्या दृष्टीने ते संत होते. बाहेरील वादळ हे त्या यातनाचे केवळ एक फिकट प्रतिबिंब होते, ज्याला शेवटी एकमेकांच्या बाहूमध्ये सुरक्षित आश्रय मिळाला. वेळ थांबल्यासारखा वाटत होता. कोथरूडच्या अंधाऱ्या स्वयंपाकघरात त्यांनी शोधलेल्या विशालतेत ते स्वतःला हरवून गेले तेव्हा रेशमी धाग्यांसारखे काही सेकंद पसरत होते. पेट्रीचोर आणि चंदनाचा सुगंध त्यांच्या नवीन वास्तवाचा अधिकृत सुगंध बनला होता. एक अमिट छाप जी ते कायम त्यांच्या इंद्रियांमध्ये वाहून नेतील. अनिलला माहीत होते की ती रेषा ओलांडून तो त्याच्या मनःशांतीचा त्याग करत होता, परंतु त्या बदल्यात त्याने कधीही कल्पना न केलेली चैतन्य मिळवत होता. मीरा ही त्याची मुक्तता आणि त्याच्या पतन होती, आणि त्याने दोन्ही त्याच्या निर्णायक आणि मालकीच्या हावभावांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या कृतज्ञतेने स्वीकारले. मोहाचा खेळ संपला होता. त्यांच्या इच्छांचे मिलन आता एक निष्क्रिय साध्य होते, जे असुरक्षिततेतून जन्माला आले होते. शोधाच्या एड्रेनालाईनने भीतीला एका मूक उत्साहात रूपांतरित केले होते. एक कंप जो त्यांच्या शरीरात पावसात सतत आणि शक्तिशाली विद्युत प्रवाहाप्रमाणे वाहत होता. प्रत्येक स्पर्श अदृश्यतेविरुद्ध निषेध होता. प्रत्येक चुंबन मृत्यू आणि परंपरेने मीराला ज्या विस्मृतीत नेले होते त्याविरुद्ध एक ओरड होती. अनिलला एका महाकाय माणसासारखे वाटले.
तो त्या पवित्र आणि अपवित्र क्षणी त्याला जे वाटले त्या नावाखाली कोणत्याही नैतिक न्यायालयाला तोंड देण्यास सक्षम होता. शरणागती पूर्णपणे होती, कोणत्याही आक्षेपाशिवाय किंवा सबबीशिवाय. इच्छांचा एक सहभाग होता जो ते राहत असलेल्या अंदाजे विश्वाच्या तर्काला आव्हान देत होता. शेवटी ते त्यांच्या स्वतःच्या नशिबाचे स्वामी आणि मालकीन होते, जरी काही निषिद्ध वैभवाच्या क्षणांसाठी. जेव्हा शेवटचा गडगडाट झाला आणि पाऊस कमी होऊ लागला, तेव्हा अनिलला माहीत होते की कलस गाठला गेला आहे आणि काहीही पूर्वीसारखे राहणार नाही. अंधार अजूनही त्यांना वेढून ठेवत होता, परंतु आता त्यांच्याकडे एक आंतरिक प्रकाश होता जो त्या रात्री पुणे देऊ शकतील अशा कोणत्याही विद्युत दिव्यापेक्षा जास्त तेजस्वी होता. त्यांनी तर्कशक्तीवर विजय मिळवला होता, त्यांनी भीतीवर विजय मिळवला होता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या स्वतःच्या नैतिक मर्यादांवर विजय मिळवला होता. पाप केले गेले होते, परंतु त्यांना दशकांच्या सामाजिक अनुपालन आणि सभ्य खोट्या गोष्टींमध्ये त्यांनी साध्य केलेली एकमेव पवित्र गोष्ट वाटली. ते परिणामांसाठी तयार होते, कारण त्यांना जे सापडले होते ते त्या प्रक्रियेत गमावलेल्या कोणत्याही प्रतिष्ठेपेक्षा अधिक मौल्यवान होते. अचानक प्रकाश परत आला. स्वयंपाकघरात एक कृत्रिम चमक पसरली ज्यामुळे अनिल आणि मीराच्या डोळ्यांना दुखापत झाली आणि त्यांना लगेचच तिथून निघून जावे लागले. अंधाराचा जादू तुटला होता, पण घडलेल्या घटनेची खूण त्यांच्या शरीराच्या प्रत्येक इंचावर आणि विद्युत भारित हवेत उमटली होती. अनिलने थरथरत्या हातांनी चष्मा समायोजित केला, तर मीराने तिची साडी एका सन्मानाने समायोजित केली ज्यामध्ये आता एक नवीन प्रकारची शक्ती होती. जेवणाच्या खोलीत परतण्यापूर्वी त्यांनी शेवटची जाणीवपूर्वक नजर टाकली, जिथे कुटुंब अजूनही वीज येण्याच्या विलंबाबद्दल तक्रार करत होते. परिवर्तन निश्चित होते. संयमी आर्किव्हिस्ट आणि मूक विधवा स्वयंपाकघरात मरण पावली होती, ज्यामुळे आता एक अजिंक्य रहस्य असलेल्या 2 प्राण्यांना जागा मिळाली. पुढील महिन्यांत कोथरूडमधील अपार्टमेंटमध्ये त्या कुटुंबाच्या गतिशीलतेत एक सूक्ष्म पण खोल बदल दिसून आला, जो देखावा आणि भारतीय परंपरेला इतका महत्त्व देत होता. अनिल अधिक खंबीर झाला. त्याच्या आवाजात आता पूर्वीचा अभाव असलेला हुकूम होता, तर सरकारी कामातील त्याची कार्यक्षमता एका नवीन चैतन्यशील ऊर्जेने भरली होती. मीरा या उत्सवांच्या सजावटीचा विषय राहिली नाही. तिच्या भूमिकेची पुनर्परिभाषा तिच्या सभोवतालच्या प्रत्येकाकडून आदर आणि लक्ष देण्याची मागणी करणारी भूमिका घेऊन केली. त्यांनी एक सतत आणि गुप्त संबंध स्थापित केला, एका अभिलेखागाराच्या अचूकतेने नियोजित बैठकी आणि निषिद्ध प्रेमींच्या उत्कटतेने त्यांचे जीवन बदलले. त्यांनी सामायिक केलेले प्रेम सामाजिक अनुरूपतेच्या वाळवंटात फुललेले एक गुप्त बाग होते. त्यांच्या विश्वासघाताची शिक्षा सार्वजनिक घोटाळ्याच्या स्वरूपात आली नाही, तर अधिकृतपणे कधीही एकमेकांना छेदू शकणारे 2 समांतर जीवन जगण्याच्या सततच्या ओझ्यात आली. अनिलने त्याच्या भाऊ आणि वहिनीला पाहिले आणि दया आणि श्रेष्ठतेचे मिश्रण वाटले. त्यांना माहीत होते की त्यांचा आनंद नियमांवर आधारित आहे, तर त्याचा आनंद सत्यावर आधारित आहे. मीराने तिला दुर्लक्षित केलेल्या समाजाविरुद्ध घेतलेला सूड म्हणजे तिला पुन्हा प्रेम आणि इच्छा वाटली. पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या पूर्वग्रहांवर मूक विजय. त्यांनी एक निषिद्ध युती तयार केली ज्यामुळे त्यांना नीरस दैनंदिन त्रासाला तोंड देण्याची शक्ती मिळाली, हे जाणून की दिवसाच्या शेवटी आहेत कुठे पाहायचे हे माहीत असलेल्या प्रत्येकाला शारीरिक आणि भावनिक परिवर्तन दृश्यमान होते. परंतु त्या कुटुंबातील कोणीही खरोखर लक्ष देत नव्हते. अनिलचे नैतिक कृपेपासून पडलेले अधोगती हे खरे तर त्याच्या स्वतःच्या कथेचा नायक होता, केवळ एक सहाय्यक पात्र नव्हता. त्याला कळले की खरी संपत्ती कौटुंबिक स्थिती किंवा भौतिक स्थिरतेत नाही, तर दुसऱ्याच्या आत्म्याला न घाबरता स्पर्श करण्याच्या धैर्यात आहे. मीराला अनिलमध्ये असा आरसा सापडला, जो तिच्या प्रतिबिंबित होणाऱ्या सौंदर्य आणि चैतन्याची प्रतिमा आहे. वर्षानुवर्षे अदृश्यता आणि जबरदस्तीच्या शोकाच्या जखमा बरे करतो. त्यांना भव्य सार्वजनिक हावभावांची आवश्यकता नव्हती. त्यांच्या विजयस्पर्शाच्या छोट्या क्षणांमध्ये आणि त्यांच्या चहाच्या कपांवर त्यांनी केलेल्या नजरेत होता. हा घोटाळा गुप्त राहिला. एकत्र राहण्याच्या तात्काळ आणि खोल आनंदाच्या बाजूने त्यांनी दुर्लक्ष करण्याचा
निर्णय घेतला. दोघांनाही स्पष्ट संदेश होता. खरा प्रेम आणि असुरक्षित राहण्याचे धाडस हे आत्म्याला दाबून टाकणाऱ्या कठोर सामाजिक अनुपालनापेक्षा अधिक मौल्यवान आहे. अनिल आनंदाचे शिल्पकार बनले, इतरांच्या अपेक्षांच्या ढिगाऱ्यावर आणि आधुनिक भारताच्या दडपशाही परंपरांवर काहीतरी सुंदर बांधले. त्यांनी हे सिद्ध केले की इच्छांना वय नसते आणि जोपर्यंत दोन हृदये सर्व काही धोक्यात घालण्यास तयार असतात तोपर्यंत सर्वात शुष्क ठिकाणीही आवड फुलू शकते. एकेकाली त्यांना परिभाषित करणारा लैंगिक एकटेपणा त्यांच्या चेहऱ्यावरून चमकणाऱ्या परिपूर्णतेने बदलला, जो अजूनही खोट्याच्या सावलीत जगणाऱ्यांना आकर्षित करत होता. ते जिवंत पुरावे होते की जीवनाची सुरुवात आपण इतरांसाठी जगणे थांबवल्यावर होते. अनिलने अभिलेखागारात आपले काम सुरू ठेवले, परंतु आता तो इतिहासाला मृत कागद म्हणून नव्हे तर शतकानुशतके जगाला आकार देणाऱ्या मानवी इच्छांच्या वारसा म्हणून पाहत होता. तो स्वतःला आणि मीराला परिपूर्ण सत्याचा क्षण शोधण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रेमींच्या या शाश्वत टेपेस्ट्रीचा भाग म्हणून पाहत होता. मीरा उजल रंगांच्या साड्या घालू लागली. हा बदल कुटुंबाला लक्षात आला, पण तो अर्थ लावू शकला नाही. तो म्हातारपणाच्या स्वीकृतीच्या नवीन टप्प्याला कारणीभूत होता. त्यांना हे माहीत नव्हते की ते रंग पुण्यातील त्या दुर्दैवी पावसाल्याच्या रात्री अनिलने त्याच्या हृदयात पेटवलेल्या ज्योतीचे प्रतिबिंब होते. त्यांचे रहस्य म्हणजे दैनंदिन जीवनातील वादलांपासून त्यांना स्थिर ठेवणारा नांगर. शेवट हा चित्रपटसृष्टीतील हे एनपीली एव्हर आफ्टर नव्हता, तर एक शक्तिशाली संकल्प होता ज्याने त्यांना जगासमोर स्वतःच्या अधिक मजबूत, प्रामाणिक आवृत्त्यांमध्ये रूपांतरित केले. त्यांनी जोखीम स्वीकारली, त्यांनी पाप स्वीकारले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कौटुंबिक जीवनात येणाऱ्या सर्व गुंतागुंतींसह त्यांनी स्वीकारले. या कथेचा खरा अर्थ असा आहे की स्वातंत्र्याची किंमत असते, परंतु भावनिक गुलामगिरी कायमचे सहन करण्याचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी खूप जास्त किंमत मोजावी लागते. अनिल आणि मीरा यांना सत्याची किंमत मोजावी लागली आणि त्या बदल्यात त्यांना एकमेकांचे आत्मे शाश्वत आलिंगनात मिळाले. त्यांची कथा कोथरूडच्या वाऱ्याच्या कुजबुजात पुढे चालू राहते, जिथे इच्छा अजूनही नोकरशाहीच्या कारणावर राज्य करते. जेव्हा त्यांनी इतरांच्या विचारांची भीती बाळगणे थांबवले आणि स्वतःच्या आत खोलवर जे जाणवते ते कदर करू लागले, पात्रांचे निश्चित परिवर्तन पूर्ण झाले. अनिल आता अदृश्य संग्रहकर्ता राहिले नाहीत आणि मीरा आता विसरलेली विधवा राहिली नाहीत. ते प्रेमी, साथीदार आणि आत्मीय सहकारी होते, ज्यांना आयुष्यात उशिरा एकमेकांना सापडले. त्यांच्या एकतेचा प्रभाव त्यांच्या वृत्तींमध्ये प्रतिबिंबित झाला, ज्यामुळे ते सावल्या आणि अर्थहीन रिकाम्या परंपरांनी बनलेल्या जगात अधिक उपस्थित आणि वास्तविक बनले. मागे सोडलेला धडा असा आहे की आपल्याला जिवंत वाटणारी ठिणगी शोधण्यास कधीही उशीर झालेला नाही, जरी ती ठिणगी आपली संपूर्ण सामाजिक रचना जाळून टाकण्याची धमकी देत असली तरीही. त्यांनी आग निवडली आणि त्या आगीने त्यांना त्यांच्या भूतकाळातील सर्व वेदना आणि असुरक्षिततेपासून शुद्ध केले. आज पुण्यात पाऊस पडत असताना अनिल आणि मीरा एकमेकांकडे हसतात. त्यांना आठवते की बंद खिडकी आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्व काही कसे बदलले. त्यांना माहीत आहे की त्यांचे रहस्य त्यांच्याकडे असलेला सर्वात मौल्यवान खजिना आहे. प्रेम करण्याचे धैर्य हे सर्व मानवी गुणांपैकी सर्वात मोठे आहे याचा पुरावा आहे. समाज त्याचे नियम आणि निर्णय पाळत राहू शकतो, त्यांच्यासाठी एका स्पर्शाची उबदारता आणि एकाकीपणापेक्षा यापैकी काहीही महत्त्वाचे नाही. त्यांनी अदृश्यता आणि एकाकीपणावर मात केली. त्यांच्या पार्थिव प्रवासात खरोखर मुक्त आणि आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग निषिद्धतेत शोधला. शेवटी पाप हा त्यांच्या मिलनाच्या पवित्रतेचा आणि त्यांच्या आत्म्याच्या जागृतीचा सर्वात लहान मार्ग होता. जर इच्छा आणि रिकाम्या जीवनात आनंदाचा हताश शोध समाविष्ट असेल तर तुम्ही विश्वासघाताला माफ कराल का? जर तुम्ही कधीही निषिद्ध प्रेम अनुभवले असेल किंवा आवड सामाजिक परंपरांपेक्षा वरचढ असावी असे मानत असाल तर इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी द्या. नैतिकतेच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या आणि मानवी हृदयाच्या सर्वात गडद आणि खोल कोपर्यांचा शोध घेणाऱ्या अधिक सत्य आणि धक्कादायक कथा फॉलो करण्यासाठी आणि मानवी हृदयाच्या सर्वात गडद आणि खोल कोपर्यांचा शोध घेण्यासाठी
चेन नेलची सदस्यता घ्या. परंपरेने तुमचा आवाज बंद होऊ देऊ नका. तुमचे मत मांडा आणि मानवी इच्छांबद्दलच्या सत्याला घाबरत नसलेल्या या समुदायाचा भाग व्हा. जर तुम्ही अनिल किंवा मीराच्या जागी त्या अविस्मरणीय आणि परिवर्तनकारी पावसाळी रात्री असता तर तुम्ही काय केले असते?